अमरावतीत धोबी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। राष्ट्रीय धोबी महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत समाजाच्या स्थानिक समस्या, विकासाशी संबंधित प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। विशेष म्हणजे धोबी समाजाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्याकरिता सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। अमरावतीत राष्ट्रीय धोबी समाजाच्या वतीने धोबी समाजाच्या विविध प्रश्नांवर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। या बैठकीत धोबी समाजाच्या विविध स्थानिक समस्या, समाजाच्या विकासाशी संबंधित प्रश्न तसेच शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। समाजाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून धोबी समाजाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी सांगितलेत। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यास समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना शासनाच्या स्तरावर योग्य दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी कर्मयोगी संत गाडगेबाबांची मूर्ती आणि तुळशीपत्र देऊन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांचा सत्कार करण्यात आला। जी कारवाई सुरू आहे त्यांनी सांगितलं की हे मीटिंग निश्चित आम्ही त्यांना सांगितलं की हे सीएम साहेबांसोबत मीटिंग लावायला पाहिजे, त्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना पत्र दिलं होतं। डीसीमध्ये अधिकाऱ्यांसोबत जी चर्चा झाली ती पूर्ण चर्चा आम्ही संपूर्ण धोबी समाजावर अनजस्टिस कसा झाला, आरक्षण कशा पद्धतीने हिसकावलं गेलं हे सगळं आम्ही सविस्तर त्यांना सांगितलेलं आहे। परंतु आम्ही त्यांना पुनश्च विनंती केली की ही मीटिंग सीएम साहेबांसोबत पालकमंत्र्यांच्या मार्फत लावावी आणि तिथे आम्ही चर्चा करून सीएम साहेबांनी यावर निर्णय घ्यावा। या बैठकीला माजी महापौर अशोक डोंगरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल शिंदे, संघटक मंत्री प्रवीण धुराडकर, महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली केजडकर, प्रदेश सचिव सचिन सहाकार यांच्यासह राजू कणोजिया, शिवशंकर तडाळे, उमेश जानोरकर, संतोष किल्लेकर, संजय किल्लेकर, सुरेश गारले, सुनील बोणे, अशोक धोटे, आकाश धुराडकर, हरिभाऊ ठाकरे आणि राजेश जयसिंग बुंदेले उपस्थित होते। तसेच राष्ट्रीय धोबी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्यक्ष तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झालेत। धोबी समाजाच्या विविध प्रश्नांकरिता शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्याकरिता राष्ट्रीय धोबी महासंघ कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले। मंत्री 17 तारखेला अमरावती नियोजन बैठकला अमरावतीमध्ये सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब ते 17 तारखेला जिला नियोजन की मीटिंगला इथे आले होते। आने के उपलब्धि अंदर हमने उन्हें निवेदन दिया। उस निवेदन के आधार पर हमने इसमें लिखा था कि हमारी कोर कमेटी की मीटिंग सन्माननीय मुख्यमंत्री साहब के साथ में लगाई जाए और उसका हल निकाला जाए, परंतु उन्होंने कलेक्टर के माध्यम से और सामाजिक न्याय मंत्री और पार्टी के अहवाल के पाटिल मैडम के साथ में डीसी द्वारा हमारी पूरी मान्यता करी और आज उपायुक्त सर ने जो मीटिंग में हमें आश्वासन दिया है कि अगले बार जब भी प्रधानमंत्री इस दौरे पर आएंगे तो आपको समय देकर इसका निर्णय लिया जाएगा और जल्द से जल्द सम्माननीय मुख्यमंत्री साहब के साथ में हम मीटिंग लगा जाएंगी। यदि ऐसा इस न्याय हित में हम नहीं करते हैं सरकार, तो अगला नेशनल धोबी महासंघ का एक पवित्रा हमने तैयार करके रखे है। उसका 16 तारीख को मीटिंग है औरंगाबाद में। औरंगाबाद के मीटिंग में जो तय होगा वो तय के हिसाब से आने वाले जो हमारे कार्यक्रम है, पहला कार्यक्रम यदि मुख्यमंत्री साहब ने हमें समय नहीं दिया तो उनके घर का घेराव करेंगे हम। धोबी समाजांच्या मागण्यांवर प्रशासनाची सकारात्मक भूमिका आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याच्या हालचालींमुळे समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना आता शासन स्तरावर गती मिळण्याची अपेक्षा आहे। या मागण्यांवर पुढील कारवाईकडे धोबी समाजाचे लक्ष लागले आहे।